भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं अनोखं आंदोलन समोर आलं आहे। एक अनोख्या प्रकारचं आंदोलन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अनोखं आंदोलन केलंय। बनावट पनीर घेऊन विधिमंडळात प्रवेश करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाचपुते यांनी हे आंदोलन केलंय। आज लक्षवेधीद्वारे अन्न व औषध प्रशासनासमोर प्रश्न सुद्धा उपस्थित केला जाणार आहे। आता या संदर्भात एक अनोख्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं आहे। हे आंदोलन समोर आलं आहे। या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। अनोख्या प्रकारचं आंदोलन भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलंय। यामध्ये बनावट पनीर घेऊन विधिमंडळात प्रवेश करण्यात आला। त्या संदर्भात विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। पाहूया। आपण बनावट पनीर खातोय का असा खऱ्या अर्थानं प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलाय आणि हाच मुद्दा भाजपचे आमदार आज विधानसभेत मांडणार आहेत। हातात पनीर घेऊन आलेले आहेत। सर काय सांगाल, आता अनेकदा चर्चा होते जे पनीर मिळतं ते बनावट असतं, तुम्ही हा पर्दाफाश आता कसा करा? नाही, दुर्दैव असं आहे की तुम्ही ओळखू शकत नाही की बनावट पनीर काय आहे आणि ओरिजिनल पनीर काय। म्हणजे बनावट पनीर म्हणजे त्याला आपण केंद्र सरकारने चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ बनवायची संधी दिलेली आहे किंवा परवानगी दिलेली आहे। त्यामुळे चीज अॅनोलॉग हे मार्केटमध्ये आर्टिफिशियल पनीर म्हणून विकलं जात आहे। म्हणजे नॉर्मल पनीरच्या किमती पाहिल्या तर आपल्याला 400 रुपयाच्या पुढे नॅचरल पनीर मिळतं, पण हे जे अॅनोलॉग चीज आहे किंवा चीज अॅनोलॉग आहे हे अवघ्या 160 ते 180 रुपयामध्ये बाजारपेठेमध्ये बनून उपलब्ध होतं। दुर्दैव असं आहे की तुम्ही आम्ही खात असणारं पनीर हे 99.99% हे आर्टिफिशियल पनीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर पण हे पनीर आता सर्वसामान्यांनी नेमकं ओळखायचं कसं? आता तुम्ही आमदार आहात, तुम्ही हा मुद्दा पण लोकांनी ओळखायचं कसं आणि या संदर्भात जबाबदार कोणाला? ती दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये फक्त तुम्ही स्टार्च असेल तरच ओळखू शकता। म्हणजे जर हे पनीर तुम्ही शिजवलं आणि याच्यामध्ये स्टार्च असेल तर आयोडीन टेस्टने ओळखलं जातं, पण त्याच्यामध्ये स्टार्च नसेल तर ते पनीर आपण ओळखू शकत नाही। याला सरकारने कडक भूमिका घेणं गरजेचं आहे। याला प्रशासनाने नियंत्रण आणणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या आमच्या जीवाशी खेळ मांडला गेलेला आहे। हे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ मांडतायत, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही आज विधान भवनात आवाज? 100% मी आवाज उठवणार आहे। हे दोन्ही पनीरचे तुकडे मी अध्यक्ष महोदयांना देणार आहे आणि तुम्ही सोडा कोणीच सांगू शकत नाही। जोपर्यंत याच्यावर टेस्टिंग होत नाही तोपर्यंत यातलं आर्टिफिशियल पनीर कोणतं आणि नॅचरल पनीर कोणतं हे कोणीही सांगू शकत नाही। हे दुर्दैव आहे। नक्कीच आपल्यासोबत विक्रमसिंह पाचपुते होते। ते म्हणाले मी आज विधानसभेत खऱ्या अर्थानं हा मुद्दा मांडणार आहे, कारण सर्वसामान्यांच्या जीवनात रोजचं पनीर असतं, मात्र हे पनीर बनावट असल्याचं देखील आता निष्पन्न झालेलं आहे। कॅमेरा पर्सन श्रीकांत सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।